Hi friends, welcome to all of you and have a nice day. Friends, in today's session, we have to study about the principle of heat exchange in the chapter heat. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण हीट चॅप्टर मधील प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंजचा स्टडी करणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन द पॉइंट हीट एक्सचेंज. विद्यार्थी मित्रांनो, सपोज दिस इज द हीट रेजिस्टंट बॉक्स and we put a hot object and cold object in this heat resistant box. That's time heat exchange takes place between this hot object and cold object. जेव्हा heat रेजिस्टंट बॉक्स मध्ये म्हणजे उष्णता रोधक बॉक्स मध्ये आपण जर हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलं तर त्यावेळेस काय प्रोसेस त्या ठिकाणी होत असते लक्षात घ्या. हॉट ऑब्जेक्ट स्टार्ट्स टू लूज हीट अँड कोल्ड ऑब्जेक्ट स्टार्ट्स टू गेन हीट. आपल्याला माहिती आहे गरम पाणी जर आपण थंड पाण्यामध्ये टाकलं तर गरम पाण्याचं टेम्परेचर कमी व्हायला सुरुवात होते आणि थंड पाण्याचं टेम्परेचर वाढायला सुरुवात होते टिल द टेम्परेचर ऑफ होल वॉटर बिकम्स सेम. जोपर्यंत पूर्ण पाण्याचं तापमान सारखं होत नाही, समान होत नाही, तोपर्यंत हे हीट एक्सचेंज चालू असतं. तसंच हीट एक्सचेंज आपण या हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्टच्या बाबतीत स्टडी करणार आहोत. इफ the hot object is kept in contact with cold object in an isolated system, that is this box is totally isolated, means the heat from outside does not comes into this box and the heat from this box does not release to outside, so it is heat resistant box. That's time what happen, the hot object loses heat and the cold object gains heat. This process is still continue until the temperature of both objects becomes same. मग अशा प्रोसेस मध्ये काय होतं लक्षात घ्या, जो उष्ण ऑब्जेक्ट असतो, हॉट ऑब्जेक्ट असतो, तो हीट लॉस करायला सुरुवात करतो आणि कोल्ड ऑब्जेक्ट जो असतो तो हीट गेन करायला सुरुवात करतो आणि ही प्रोसेस कंटिन्यू असते जोपर्यंत पूर्ण त्या सिस्टीमचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालू असते. मग या ठिकाणी नेमकं काय होतं की ज्याला आपण प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज म्हणतो, तर हॉट ऑब्जेक्ट हीट लॉस बाय हॉट ऑब्जेक्ट, हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट, असं आपल्याला लक्षात येतं. जर ही सिस्टीम आयसोलेटेड असेल तर त्यावेळेस हॉट ऑब्जेक्टने लूज केलेली हीट ही कोल्ड ऑब्जेक्टने गेन केलेल्या हीट इतकी असते, एवढीच असते आणि यालाच आपण प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज असं म्हणतो. सो फ्रेंड, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय आहे तुम्हाला लक्षात आलं असेल. When hot object is kept in contact with the cold object in an isolated system from the environment, that's time the heat lost by hot object is equal to heat gained by cold object, and this is the principle of heat exchange. जेव्हा जेव्हा उष्ण वस्तू ही थंड वस्तूंच्या संपर्कात येते त्यावेळेस उष्ण वस्तूचं तापमान कमी व्हायला लागतं आणि थंड वस्तूचं तापमान वाढायला लागतं. ही प्रोसेस कंटिन्यू असते हीट एक्सचेंजची. उष्णतेचे स्थानांतरण कंटिन्यू असतं. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू असते आणि यालाच आपण प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज असं म्हणतो. जर ही सिस्टीम टोटल आयसोलेटेड असेल तर आपण हे एक्सपेरिमेंटली व्हेरीफाय करू शकतो की हॉट ऑब्जेक्टने लॉस केलेली हीट ही कोल्ड ऑब्जेक्टने गेन केलेले हीट इतकी असते. सो फ्रेंड्स, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट च्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेणार आहोत. म्हणजे कोणत्या सबस्टन्सची, कोणत्याही सबस्टन्सची स्पेसिफिक हीट ही कशी मेजर करतात, कॅल्क्युलेट करतात, त्याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेऊया. द स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन बी मेजर बाय युजिंग अ मिक्सिंग मेथड अँड कॅलरीमीटर. इन दिस मेथड a hot object is kept inside the calorimeter, and in this method calorimeter is kept inside the wooden box. This calorimeter is made up of copper containing a water. If hot object is kept inside this calorimeter in this water,
then this hot object starts to lose the heat and the water inside calorimeter and calorimeter starts to gain heat. This process is continue till the temperature of this hot object, temperature of water in calorimeter and temperature of calorimeter becomes the same according to the heat exchange principle. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण एखादा उष्ण ऑब्जेक्ट जो असेल हॉट ऑब्जेक्ट तो इनसाइड कॅलरीमीटर वॉटर मध्ये केप्ट केला तर तो ऑब्जेक्ट हीट लॉस करण्याची प्रोसेस स्टार्ट करतो आणि हे वॉटर इनसाइड कॅलरीमीटर तसंच कॅलरीमीटर स्टार्ट्स टू गेन हीट आणि हे एक्सचेंज ऑफ हीट जे आहे हीट एक्सचेंज प्रिन्सिपल नुसार कंटिन्यू होतं जोपर्यंत या तिघांचं तापमान म्हणजे हा हॉट ऑब्जेक्ट वॉटर इनसाइड कॅलरीमीटर आणि कॅलरीमीटर तिघांचं टेम्परेचर सेम होईपर्यंत हीट एक्सचेंज चालू असतं. अशा वेळेस काय होतं लक्षात घ्या, हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट, हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इक्वल टू, हे कोणाच्या इक्वल असतं तर हीट गेन बाय water in calorimeter plus heat gain by calorimeter, heat gain by calorimeter. तर पहा, अकॉर्डिंग टू हीट एक्सचेंज प्रिन्सिपल ही आयसोलेटेड सिस्टीम असल्यामुळे आपल्याला हॉट ऑब्जेक्टने लॉस केलेली हीट म्हणजेच या कॅलरीमीटर मधील वॉटरने गेन केलेली हीट प्लस कॅलरीमीटरने गेन केलेली हीट अशी असते. सो या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की हीट लॉस बाय हॉट ऑब्जेक्ट दॅट इज Q इज इक्वल टू हीट गेन बाय वॉटर इन कॅलरीमीटर दॅट इज Q1 प्लस हीट गेन बाय कॅलरीमीटर दॅट इज Q2. आणि तिघांच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की यांची हीट हॉट ऑब्जेक्टने लॉस केलेली हीट म्हणजे काय असेल तर हॉट ऑब्जेक्टने लॉस केलेली हीट म्हणजे त्याचा मास इंटू त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इंटू फॉल्स इन टेम्परेचर दॅट इज डेल्टा टी इज इक्वल टू हीट गेन बाय वॉटर इन कॅलरीमीटर म्हणजे मास ऑफ वॉटर m1 इंटू स्पेसिफिक हीट ऑफ कॅपॅसिटी ऑफ वॉटर c1 इंटू राइज इन टेम्परेचर दॅट इज डेल्टा T1 असं आपण म्हणू शकतो प्लस कॅलरीमीटरच्या बाबतीत मास ऑफ कॅलरीमीटर m2 स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर c2 अँड इट्स राइज इन टेम्परेचर दॅट इज डेल्टा T2. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे हीट एक्सचेंज होतं ते डिटरमाइन करू शकतो म्हणजे हीट लॉस बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू heat gain by water in calorimeter plus heat gain by calorimeter. म्हणजे आयसोलेटेड सिस्टीम मध्ये हॉट ऑब्जेक्टने लॉस केलेली हीट ही त्या सिस्टीम मध्ये असणाऱ्या म्हणजे हॉट ऑब्जेक्ट ज्याच्यात पुट केलेलं आहे त्या वॉटरने गेन केलेली हीट प्लस कॅलरीमीटरने गेन केलेली हीटच्या बरोबर असते. हे आपल्याला एक्सपेरिमेंटली लक्षात येतं. आणि अशा वेळेस जर आपल्याला कॅलरीमीटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी माहिती असेल, वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी माहिती असेल तर त्या हॉट ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट आपण डिटरमाइन करू शकतो. जर आपल्याला त्यांचे मासेस माहिती असतील, त्या तिघांपैकी दोन ऑब्जेक्टच्या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी माहिती असेल तर राइज इन टेम्परेचर फॉल इन टेम्परेचर लक्षात घेऊन आपण एका सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ची मेजरमेंट करू शकतो म्हणजे स्पेसिफिक हीट ही डिटरमाइन करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण स्पेसिफिक हीट ऑब्जेक्टची कशी मेजर करतात याच्या संदर्भात माहिती घेतली. तसंच प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय आहे, ऍक्च्युअली हीट एक्सचेंज प्रोसेस कशी होते याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेतली. तुम्हाला आजचं लेक्चर नक्की आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.